आज मी नमी लागणे गौरीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे गौरीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, गणदेवीचा गणदेवीचा गणदेवीचा, गणगौरीचा गणगौरीचा गणगौरीचा, आज मी नमी लागणे गौरीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, नवरा खेळे हळद नवरी मागे मोरे माने नवऱ्याचा, नवरा खेळे हळद नवरी मागे मोरे माने नवऱ्याचा, आज मी नमी लागणे गौरीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, गणदेवीचा गणदेवीचा गणदेवीचा, गणदेवीचा गणदेवीचा गणदेवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे गौरीचा, आज मी नमी लागणे देवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, पार्वतीचे लग्न केव्हा झाले विघ्न माने लिंबाचा, पार्वतीचे लग्न केव्हा झाले विघ्न माने लिंबाचा, आज मी नमी लागणे देवीचा, 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 गणदेवीचा गणदेवीचा गणदेवीचा, गणदेवीचा गणदेवीचा गणदेवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, 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 पट्टे बापूरावची दाटी मन गावची आमान सवरीचा, वस्ताद आमचा बळी आणि महादेव तानाजी गाईचा, आज मी नमी लागणे देवीचा, 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 गणदेवीचा गणदेवीचा गणदेवीचा, गणदेवीचा गणदेवीचा गणदेवीचा, आज मी नमी लागणे देवीचा, 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 आज मी नमी लागणे देवीचा. जरा थांबना सांगते ऐकना, जरा थांबना सांगते ऐकना, तुग राधा मी आहे गोपीनाथना, तुग राधा मी आहे गोपीनाथना, Thank you.
माझ्या पुढे तू किती लांब जाते जरा थांबना सांगते ऐकना जरा थांबना सांगते ऐकना तुग राधा मी आहे गोपीनाथना तुग राधा मी आहे गोपीनाथना घरी मी आले तुझ्यासाठी सासू तुझी ग माझ्या लागती पाठी घरी मी आले तुझ्यासाठी काठी घेऊन सासू लागती पाठी जरा थांबना सांगते ऐकना जरा थांबना सांगते ऐकना तुग राधा मी आहे गोपीनाथना तुग राधा मी आहे गोपीनाथना राधा विनवी श्री कृष्णाला जाऊ दे देवा मला पाणी आणण्याला राधा विनवी श्री कृष्णाला जाऊ दे देवा मला पाणी आणण्याला जरा थांबना सांगते ऐकना जरा थांबना सांगते ऐकना तुग राधा मी आहे गोपीनाथना तुग राधा मी आहे गोपीनाथना देवीची गाते मी गाणी आईची गाते मी गाणी आदिमाया रेणुका येती धावुनी आदिमाया रेणुका येती धावुनी देवीची गाते मी गाणी देवीची गाते मी गाणी आदिमाया रेणुका येती धावुनी आदिमाया रेणुका येती धावुनी देवीची गाते मी गाणी घेते मुकानी मी थोडे थोडे नाव देवीच लागत गोडे घेते मुकानी मी थोडे थोडे रेणुका यल्लमा मावोली देवीची गाते मी गाणी देवीची गाते मी गाणी आदिमाया रेणुका येते धावुनी आदिमाया रेणुका येते
घेत्या धावणी देवीची गातो मी गाणी देवीची गाते मी गाणी आईची गाते मी गाणी घेत्या धावणी घेत्या धावणी देवीची गाते मी गाणी दर्पण वेदा रैवास भारी बाजिनी भाकरे आंबिल भैरी दर्पण वेदा माता येती गदारी आंबिल घुगर्या मानतीचा भैरी रेणुका यल्लम्मा माऊली देवीची गाते मी गाणी आईची गाते मी गाणी आधी मारे नौका घेत्या धावणी आधी मारे नौका घेत्या धावणी देवीची गाते मी गाणी देवीची गाते मी गाणी आईची गाते मी गाणी घेत्या धावणी घेत्या धावणी देवीची गाते मी गाणी भक्तिभावाने यद्यांबीने प्रसन्न झाली मला आदि माया मात भक्तिभावाने यद्यांबीने प्रसन्न झाली या रेणुका छाने रेणुका यल्लम्मा माऊली देवीची गाते मी गाणी आईची गाते मी गाणी आधी मारे नौका घेत्या धावणी आधी मारे नौका घेत्या धावणी देवीची गाते मी गाणी देवीची गाते मी गाणी आईची गाते मी गाणी घेत्या धावणी घेत्या धावणी देवीची गाते मी गाणी आजरा तालुक्यात पुतूर गावे तानाजी पाटील सर्वांना ठावे पुतूर गावात आमचं या राहणे इंदिरा नगरात आमचं मंदिर रेणुका यल्लम्मा माऊली देवीची गाते मी गाणी
माझी माय रेणुका येते धावणे देवीची गाते मी गाणे जाते मी डोंगराला झुंपून बैलगाडी जाऊया येल्ले माला झुंपून बैलगाडी करून सिनगारे नेसले हिरवी साडी नेसले हिरवी साडी हातात चोळी तेंगे काढली वैरे खडी हातात चोळी तेंगे काढली वैरे खडी सौंदर्याच्या वाट लिंबाची मोठी झाडी लिंबाची मोठी झाडी गर्दीत वाघ शिव जंगलात डुरक्या फोडी गर्दीत वाघ शिव जंगलात डुरक्या फोडी जोगळ भावी वरी आंघोळ आम्ही केली आंघोळ आम्ही केली वाहून सेवळ्याने नारळ तिथं फोडी झालो या सेवळ्याने लिंब होतीत करी जगात देऊन डोंगर आम्ही चढू डोंगर आम्ही चढू शिखर पाहून नारळ तिथं देऊ शिखर पाहून नारळ तिथं देऊ येणी ग कुंडावर भक्तांची झाली दाटी भक्तांची झाली दाटी आवड तीरताची देवीची महिमा मोठी आवड तीरताची येलूची महिमा मोठी चुरी ग पातळाची घडी वयाने घेतली घडी वयाने घेतली गेलिया रावळाचे देवीचे नवस फेडी गेलिया रावळाचे येलूचे नवस फेडी हरी व शांताबाई डबल मार काढी डबल मार काढी वस्ता देता नाजी ताला ते बोले काढी वस्ता देता नाजी ताला ते बोले काढी वस्ता देता नाजी ताला ते बोले काढी ताला ते बोले काढी सुमानी संपताची दोघींची हाय जोडी शेवंता माया काची दोघींची हाय जोडी जाते मी डोंगराला झुंपून बैलगाडी जाऊया येल्ले माला झुंपून बैलगाडी झुंपून बैलगाडी जाऊया येल्ले माला झुंपून बैलगाडी जाऊया येल्ले
स्वप्नात देवी माझ्या आली अन बाई गे पाहून वेडी वेडी झाली बाई मी पाहून वेडी वेडी झाली पिवळा पितांबरे देवी नेसली जरी काठीच्या दुतीला दिसला उठूने पिवळा पितांबरे देवी नेसली जरी काठीच्या दुतीला दिसतो उठूने नाकात नत्यासी द्यादी अन बाई गे पाहून वेडी वेडी झाली बाई मी पाहून वेडी वेडी झाली सर्वासून गारे माता करेती सोन्या दागिन्याची पेटी काढून सोन्या दागिन्याची पेटी काढून सनवासून गारे माता करेती दाब कंबरेला धरी अन बाई गे पाहून वेडी वेडी झाली बाई गे पाहून वेडी झाली पाया मंदी पैन तोडे कंबरेचा दाबे कस तो भारी पाया मंदी येड मासोळ्या वर पट्ट्याला साकड्या भारी बाजू बंद द्याली न्यारी पण बाई गे पाहून वेडी वेडी झाली बाई गे पाहून वेडी वेडी झाली तानाजी पाटील सांगे कवीला रेणुका मातेची भक्ती करा तानाजी पाटील सांगे कवीला रेणुका मातेची भक्ती करा प्रसन्न होईल ही कारी अन बाई गे पाहून वेडी वेडी झाली बाई गे पाहून वेडी वेडी झाली उत्तुर गावाते गायकी होई बीएम भिकाजी साथीदार हाय उत्तुर गावाते गायकी होई बीएम भिकाजी साथीदार हाय बर्माच उडक्या गे बाई आणि गाव गे पुनाळ राणे वादा हाय गाव गे पुनाळ राणे वादा हाय स्वप्नाते देवी माया आली बाई गे पाहून वेडी वेडी झाली बाई गे पाहून वेडी वेडी झाली धावत ये रेणुका रेणुका धावत ये अंबिका धावत ये रेणुका रेणुका धावत ये अंबिका सकल जनाची
तू आदि माता सकल जनाची तू आदि माता तूच आमुची माता पिता तूच आमुची माता पिता सांभाळ कर भगताचा गे रेणुका धावत ये अंबिका धावत ये रेणुका रेणुका धावत ये अंबिका किती एक भगत नवस करीते किती एक भगत नवस करीते धावने माता तू धावते धावते धावने माता तू धावते धावते प्रसन्न व्हावे भगताना गे रेणुका धावत ये रेणुका धावत ये रेणुका रेणुका धावत ये अंबिका भाजी भाकरे आंबलीचा माने भाजी भाकरी आंबलीचा माने येऊन जेवती जोगतीच्या रूपाने येऊन जेवती जोग्याच्या रूपाने सांभाळ कर भगतांचा गे रेणुका धावत ये रेणुका धावत ये रेणुका रेणुका धावत ये अंबिका तानाजी पाटील गुण तुझ गाई तानाजी पाटील गुण तुझ गाई आदबुध शक्ती द्यावी त्याला गाई आदबुध शक्ती द्यावी त्याला गाई गायन करी मदत रेणुका धावत ये अंबिका धावत ये रेणुका रेणुका धावत ये अंबिका कोल्हापूर जिल्ह्यात छोटासा गाव कोल्हापूर जिल्ह्यात उत्तूर गाव तानाजी पाटील देवीचा भक्त भीम ढुलकीला ढुलकी सम्राट सुंदा होती गायना लागे रेणुका धावत ये अंबिका धावत ये रेणुका रेणुका धावत ये अंबिका ತಂದಲ್ಯಾನ್ ತಂದಲೆ ನಾನು ತಂದಲ್ಲೆ ನಾ ಕತ್ತಿನ ಸುರುವಾತೆ ಕೇಳಿಯನ ಕತ್ತಾಗೆ ಗಾಯಕ ತಾನಾಯಿನ ತಾನಾಜಿ
ಬಾವಿಲೆ ತಂದೆಲ್ಲಿನ कथा मी सोनागरंगीची ना सोनागरंगीची सांगतो ना यल्लमाची जोगतीन कशी झाली ना झाली हो कशी ती ऐकावना साथीदार माझा गबीयमना गाव गार दाळे तंदलेना यल्लमा देवीची जोगतीन कशी झाली भाविक भक्तांनी ऐकायचं आहे. आज यल्लमाची जोगती पहिल्यांदा कशी सोडली गेली. आताही देवाला देवदासी सोडतातच किंवा देवाला देवमुली वावतात. याला मूळचं कारण आणि कशी देवाला जोगतीन सोडली गेलेली आहे. एक गरीब भक्त राहत होता. एक गरीब भक्त कर्नाटक राज्यात राहत होता. धन संपदा नाहीच नाही आणि संततीही नाही. अशा या दारिद्र्य भक्ताला असं वाटू लागलं, देवा मला सुखी ठेवला नाही ते नाही, मला धन संपदा नाही आणि संतती का नाही. गरीबाचं घर मुलाबाळांनी भरलेलं असतं. श्रीमंताच्या घरात दही दागिना पैसा अडका सोनं चांदी नाणं खेळत असतं, हिरे झळकत असते. पण गरीबाच्या घरात हिरा झळकतो ते मुलाबाळाचा. मग देवा मला देवा असा का ठेवलास. त्या गरीब भक्ताला दुःख वाटत होते का आपल्या जीवनाचे. माणसाच्या आयुष्यात म्हातारपणाची काठी हातातली म्हणजे आपलं मूद आणि ती जर काठी नसेल तर माणसाला वाटतं काय या आयुष्यात मी आलो केलं काय आणि करून चाललोय काय. त्याला वाटू लागले आपली कुलदैवता यल्लमा देवी आहे. कधी त्या देवीला काही साकडं गाठलं नाही. आतापर्यंत माझ्या दैवालाच दोष देत मी बसलोय. दैव माझं मग का देवाला दोष द्यायचा म्हणून आतापर्यंत दैव देते झोदे तिथे कुणाचे काही न चाले हा विचार करूनच मी बसलोय. पण तरी सुद्धा यत्नांगी परमेश्वर म्हटलंय संकष्टाच्या वेळेला देवीला धावा. कुठल्याही भगवंताचा धावा आपण जर केला तर भगवंत आपल्याला नक्कीच पाहू शकेल. आता कुठलाही म्हणजे भगवंताचे रूप अनेक आहेत. मग कोणत्या नावानं हाक मारायची ती प्रत्येक देवाने भक्ताकडे मन लावलेलंच असतंय. कोणचा भगत कोणत्या देवाला हाक मारतो त्यावेळी तो देव उभाच असतो. म्हणून जागृत आपली यल्लमा देवी, कुणी म्हणे रेणुका देवी, कुणी म्हणे सौंदतीची आई, ही अशी आघात शक्ती आदिशक्ती रेणुका ही कुलदैवता आहे. आपण तिला साकडं घालावं म्हणून हा गरीब भक्त हा गरीब भक्त यल्लमा देवीच्या भेटीला चाललाय साकडं घालण्यासाठी. तंदल्यान तंदले नानो तंदले ना रेणुका देवीला चाले दाना. गरीब नाथारा भगते गेना देवीच्या भेटीला चाले दाना. देवीच्या भेटीला चालेला ना देवीला साकडे घालाईना. हा गरीब भक्त सौंदत्य देवीला चाललाय. सर्व यात्रा गाडी घोड्यानं जाते. कुणी टांग्यात बसते, कुणी पेशल गाडी करते, कुणी बैलगाडीनं जाते. पण या दारिद्र्य भक्ताला कशाचाही आसरा नाही, हातात पैसा अडका नाही. मग कशानं जाणार. पायाचा प्रवास त्यानं चालू केला. पायी प्रवासाने प्रत्येक तीर्थाची आंघोळ करत गोकाक, मनोळी, जोगळभाव, आरभाव अशा प्रत्येक भावीची आंघोळ करीत हा दारिद्र्य भक्त सौंदतीत पोचला.
सौंदतीवर पोचला. रेणुका देवीचं नीट लक्ष होतं या भक्ताकडे. सर्व भक्त किती अवसनं येतात, सर्व भक्त किती मजा मौज करत येतात, पण हा भक्त मात्र एकनिष्ठ आहे. पायाचा प्रवास त्याचा चालू आहे. किती त्रास झाला तरी माझ्या मुखातलं त्यानं उधो सोडलं नाही. एकनिष्ठ माझी वाट चालत आहे, माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. या भक्ताचं जे साकडा असेल, या साकड्याप्रमाणे भक्ताचा जो काही विचार असेल, भक्ताचं जे काही मागणं असेल, आपल्याला पावायचं आहे. यल्लमादेवीनं निर्णय केला. भगत मंदिर मध्ये जाऊन देवीला साकडं घालतोय. आई, तू सकल जनाची आई आहेस, सर्व भक्तांना पावणारी आहेस, सर्व भक्त जनांची तू आवडते आहेस. कुणी तुला हाक मारली आणि त्याच्या हक्केला नाही धावली अशी नाही आहेस तू आदिशक्ती. ज्यानं मनापासून तुझी भक्ती केली, ज्यानं मनापासून तुला हाक मारली, त्याच्या हक्केला आई तू उभीच आहेस ग, उभीच आहेस. म्हणून आज एक दारिद्र्य भक्त तुझ्या दारात उभा आहे. धन संपदा मागण्यासाठी नाही, धन संपदा नकोच आहे, मला संतती हवी. आणि ती जर संतती तू दिसील आई, तर मी तुला नाही ग विसरणार. पायाची वारी तुझी कायमची अखंड राखीन. सतत येईन तुझ्या वर्षाच्या वारीला पौर्णिमेला. आई, तुझी वर्षाची वारी पायी प्रवासाची करीन. आई, जे काही शेण दिसील, गंड दिसील, माझ्या वंशाला बाळ दिसील, आई जगदंबे, आई रेणुके, तुझ्या नावानं तुलाच ते वाहिलं जाईल. तंदल्यान तंदले नानो तंदले ना, वचन दिले गे देवीला ना. वंशाला बाळ ग देवावना, पावने वाव गे रेणुकाना. पावने भाव गे रेणुकाना, ऐकाव देवी गे तंदले ना. डोंगरची रेणुका भगताना ना, पावने झाली गे तंदले ना. वाईदळे वारा गे सुटेला ना, मंदिरातल्या घाटी वाजत्या ना. देवीने सत्व गे दावेल ना, भक्ताला कळले ये मनात ना. वाऱ्याने फुलतीच्या अंगावैली ना, पडती बाजूला तंदेली ना. हा गरीब भक्त गे मनात ना, फुलाचा कौल तिचा जाणे तो ना. भक्ताच्या मनाला समाधान वाटलंय. देवीला नवस बोलताच वारा वायदळ सुटली. या वारा वायदळ सुटली, आपोआप मंदिरातल्या घाटी फिरू लागल्या, वाजू लागल्या. देवीच्या अंगावरचा हारतुर, देवीच्या अंगावरची फुले वाऱ्यानं खाली डासळू लागली. भक्ताच्या मनाला समाधान वाटलं. आईनं फुलाचा कौल दिला ग, फुलाचा कौल दिला. खूप मनाला बरं वाटले. आईची वारी केली, देवीचं दर्शन घेतले, देवीला साकडे घातले आणि भक्त दुबळा गे माग परतला. तंदल्यान तंदले नानो तंदले ना, मना गे पासूने भक्ती गे ना. आदिशक्ती रेणुकाची करावी ना, प्रसन्न होती या रेणुकाना.
आदिमाया शक्ती रेणुका आपल्या मनाला म्हणते, आतापर्यंत देवाच्या समोर या भक्तानं कधीही साकडं घातलं नाही. भक्तानं साकडं घातलेलं आहे, त्याच्या हाकेला धावणं माझं आता कर्तव्य आहे. एक निष्ठ भक्त आहे तो. बघा अहो, देवाला काही तट्ट्या टोपलं फोडावं आणि सगळंच नेऊन देवाच्या दारात वतावं असं नाही देव मागत. भक्तीला भुक्यावलेला देव आहे. जैसा भाव तैसाच देव. त्याचा भाव नीती नेम बरं वाटलं देवीला. एक निष्ठ भक्त वाटला आणि त्या भक्ताला यल्लमा देवी ग पावन झाली. यल्लमा देवी पावन झाली. यशवदा नावाची त्याची पत्नी होती. हा दुंडापा नावाचा भक्त होता. त्या दुंडापाची पत्नी यशवदा. दिवस गेले गे त्या यशोदेला. यशोदाबाईला दिवस गेले. यल्लमा देवी प्रसन्न झाली. दिसा मासानं पोट उचलाय लागले. तंदल्यान तंदले ना तंदले ना. दिवस गेले गे यशोदेला ना. दिवस गेले ये भक्तीला ना. पहिला दुसरा महिना ना. तिसऱ्या महिन्याला डुवाळे ना. चौथ्या महिन्याला लाल्या दिना. अगं चौथ्या महिन्याला घालावे रे ना. लाली ग चढली तंदले ना. पाचव्या महिन्याची कुसजणे ना. सहाव्या महिन्याला साखेरे ना. अगं सातव्या महिन्याच काकाने ना. आठव्या महिन्याला खोरे गेना. झाला तिचा कुसावाना. नऊ महिने नऊ ग दिवस ना. ऐशुदेपणाला बसली ना. बसली ना. ऐकावे बायानू तंदले ना. पहिला दुसरा महिना. तिसऱ्या महिन्याला म्हणजे डोहाळ लागले. चौथ्या महिन्याला गालावर लादी आली. पाचव्या महिन्याच्या कुसा जड झाल्या. तिचा भरतार खुश झालाय. सहाव्या महिन्याला सागरासारे शांत मन झाले दोघांचे. सातव्या महिन्याला चोळी पाताळ केले. आठवा महिना जड गेला. नवव्या महिन्याची सावधी पडली. तिच्या मनाला कोड पडलंय. 9 महिने 9 दिवस संपले. परशुत झाली. सूर्याला उगुने चंद्राला मावळूने अशी मुलगी गा जन्माला आली. सूर्याला उगुने चंद्राला मावळूने अशी मुलगी जन्माला आली. 5व्या दिवशी 5वी केली. 12व्या दिवसाला बारस मांडले. गलीतल्या आया बाया गोळा झाल्या आणि बारशाचा कार्यक्रम ठेवला. दुंडापाला आया बाया विचाराल्या आता, अरे बाबा दुंडापा भक्ता, आता काय करायचं? मुलीचं नाव काय ठेवायचं? दुंडापा म्हणतोय, बायानू काहीतरी ठेवा की तिकडे तुमच्या आवडी निवडीने. मला आता काय त्यातलं कळतं या? काय याच्या आधी कधी मूल झालं नाही रे बाबा दुंडापा, तूच सांग. मुलाचं नाव मुलाच्या बाबानं सांगायचं असतं या. हो का, ठीक आहे. दुंडापा म्हणतोय, सोनेरी केसाची माझी लेक, केसानं खोदी झळकाय लागल्या, प्रकाश पडालाय, तेव्हा तिचं नाव सोनारंगी ठेवा.
जो जो रे बाळा लाडक्या जो जो रे बाळा जो जो रे बाळा लाडक्या जो जो रे बाळा आया बाया त्या झाल्या गोळा आया बाया त्या झाल्या गोळा बाळाच्या पाळण्याचा करीत्या स्वाळा बाळाच्या पाळण्याचा करीत्या स्वाळा सोनारंगी नाव ठेवा लाडक्या जो जो रे बाळा जो जो रे बाळा लाडक्या जो जो रे बाळा नाव सोनारंगी ठेवले आया बाया गे साऱ्या जमून आया बाया साऱ्या जमल्या नाव सोनारंगी ठेवले काय सोनारंगीचं रूप किती सुंदर होतं किती लावण्य होतं किती तिच्या तोंडावरचं तेज बघून माणसाचं मन असं भरून यायचं दुंडापा इतके दिवस असा वांजोटा भक्त हा राहिला पण आज निम्म्या का वयात असं ना पण याला बाळ झाले सगळ्या गावातल्या लोकांना त्याचा आनंद खूप झाला नाव सोनारंगी यल्ला माच्या नवसाची यशवदाबाई दुंडापाची बायको काय म्हणते गे आपल्या नवऱ्यादा कारभारी आपण आता यल्लमा देवी प्रसन्न झाली आपल्याला बाळ झाले आपल्या कुलदैवताने आपल्या घरातला दिवा लावला सदा आपण आता सर्व तयारी करू आणि सौंदतीला जाऊन येऊ आधी माया रेणुकाची भेट आपण घेऊ चला जाऊया साडी हिरवी चोळी गुलाबी घ्याल का साडी हिरवी चोळी गुलाबी घ्याल का रायामला डोंगर बघाय न्याल का सख्यामला डोंगर बघाय न्याल का गोकाक नदीला आम्ही जाऊया गोकाक नदीला पहिल्याने जाऊया हे भाताचा निवेद सोडूया पैसा टाकून आंघोळ करून भंडारात येऊया रायामला डोंगर बघायने आलका सख्यामला डोंगर बघायने आलका मनोळी नदीला आम्ही जाऊया मनोळी नदीला सलाव जाऊया पैसा टाकूनी आंघोळ करूया पैसा टाकूनी आंघोळ करूया रायामला डोंगर बघाय न्याल का सख्यामला डोंगर बघाय न्याल का सोगळे भावीला सलाग जाऊया पैसा टाकूनी आंघोळ करूया परड्या भरूनी लिंबग नेसूया रायामला डोंगर बघाय न्याल का सख्यामला डोंगर बघाय न्याल का चढूया जकात देऊने डोंगर चढूया कळस पाहून नारळ तिथे देऊया धूळ
पायाने देवळात जाऊया, धुळग पायाने मंदिरी जाऊया, आधी माया रेणुकाची भेट घेऊया, पोळी वैरे कापूर सदा लावूया, राया मला डोंगर बघायला का, सख्या मला डोंगर बघायला का. पाणी न्हाऊया, यांनी कुंडाची आंघोळ करूया, 5 पावले दंडवत तिथे घेऊया, आधी माया रेणुकाच नवस फेडूया, राया मैदा डोंगर बघायला का, सख्या मैदा डोंगर बघायला का. कविता बाने गे हळीची सत्तेवा, कविता बाने गे महादेव जोग्याचा दिला तानाजी रावे, गातो कवी गे कवी ही छाने, राया मैदा डोंगर बघायला का, सख्या मैदा डोंगर बघायला का. साडी हिरवी चोळी गुलाबी घाल का, साडी हिरवी चोळी गुलाबी घाल का, राया मैदा डोंगर बघायला का, सख्या मैदा डोंगर बघायला का. दुंडापाची पत्नी आणि दुंडापा किती प्रेमाने, किती भक्तीने, किती आवडीने आपल्या बाळाला घेऊन सौंदती रेणुका देवीची त्यांनी जत्रेला जाऊन साडी चोळीनं हुटी भरली, साडी चोळीनं हुटी भरली. आदिमाया रेणुकाला समाधान वाटले, मी भक्ताला प्रसन्न झालो, पण भक्तानं याची आठवण ठेवून किती प्रेमाने, किती भक्तीने माझा डोंगर चढला, याला मी खरोखर कायम सदैव आणि सतत याच्यावरती माझी सावधी ठेवीन, या भक्ताला मी खूप खूप प्रसन्न होईन. पण अशीच नीती, अशीच भक्ती या भक्तानं राखली तर, कारण माणूस तशीच भक्ती ठेवतो कुठं. भक्ती भाव, देवावरचं प्रेम काही थोड्या क्षणात, थोड्या दिवसात, थोड्या वेळात, काही माणसाला जर कुठल्या विषयाचा गर्व झाला तर देव विसरून जातो माणूस. म्हणून देव यल्लमा देवी सुद्धा म्हणत आहे, जसा त्याचा भाव, भक्ती, प्रेम मला मिळेल तसंच मी त्याला प्रसन्न राहीन, त्याच्यावरती मी प्रसन्न राहीन, माझी सावधी त्याच्या संसारात सतत अखंड राहील. प्रसन्न झालेली आदिशक्ती रेणुका वर्षाच्या वर्षाला वारी करतोय दुंडापा. आदिमाया शक्ती रेणुकाला जातो वर्षाच्या वर्षाला, त्याची नीती, त्याची भक्ती पाहून त्याच्या घरादाराला रेणुका देवीनं सुख समाधान ठेवले. शेतामध्ये नंदनवन थोडस शेत होते, पण त्या थोड्याशा शेतातच किती पीक होऊ लागले, किती त्या शेताचं नंदनवन झाले. घरामध्ये छोटस झोपडे होते, पण त्याच्या परिस्थिती नव्हती बांधण्याची घर, पण तरी सुद्धा औस जी असती माणसाला कुठल्या तरी विषयावर समाधान वाटलं की माणूस काय वाटेल ते करायला तयार असतो. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली, आपल्याला जमेल तसं छोटस त्यानं घर बांधले. आपलं बाळ आहे आता, त्या बाळाच्या आशेने तो सर्व काही थोडं थोडं करू लागला. माणूस संसार करत असता वेळी संसारात मुले बाळे खेळायला लागली की माणसाला हौस असती अजून काही करावं, मुलांच्यासाठी अजून काही करून ठेवावं. प्रत्येक भक्तजनांना हीच आवड असते. तसेच या दुंडापाला मूल झाले आणि दुंडापाचा संसार दुंडापानं सुधारला आणि त्यात रेणुका देवीचा अधिकच आशीर्वाद मिळाल्यामुळे दुंडापा खूप सुखी झाला.
पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, वर्षानुवर्ष वाढायला लागले. मुलगी वयात यायला लागली. 12 वर्षाची सोनारंगी झाली. सूर्याला उगू नये, चंद्राला मावळू नये अशी ही सोनारंगी 12 वर्षाच्या नंतर तिच्या तोंडावरचं तेज आणि तिचे सौंदर्य खूपच गाव उठून दिसू लागले. वयाच्या 16 वर्षाला ही सोनारंगी आली. ही सोनारंगी वयाच्या 16 वर्षाला आली. आणि बघा, माणसाच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही, कारण 2 मन आहेत नाही. 2 मनापैकी एक मन नको म्हणतय, एक मन हा बोलतय. पण आता त्याचे दोन्ही मन बोलायला लागल्यात. एक मन म्हणतय, देवा मी काय केलंय, नवसेल्लमा देवीला केलंय, पण आता अवघड झालं. 16व्या वर्षाची मुलगी आज धुडाच्या धूड दिसू लागली. या किती तिचं रूप, किती तिचं लावण्य आणि किती ती आता उठून दिसती. या आज आम्ही आई वडील म्हातारी झालोय, उद्या या मुलीचं कसं व्हायचं. म्हणून त्याने एक निर्णय घेतला, काही असो पण या सोनारंगीचं लग्न करून द्यायचं. तंदले तंदले नानो तंदले ना, विचारे बदलला जाग्याला ना. सोनागे रंगी मुलगी ना, लग्न करावे मुलगीच ना. लग्न तीच करावे तंदले ना, पत्नीला सांगता दुंडापणा. पत्नी त्याची सांगती डोळ्यात ना, पाणी आणून तंदले ना. कारभारी, हा कसा काय निर्णय तुम्ही घेतला? यल्लमा देवीला नवस केलंय, ती आदिशक्ती रेणुका अशी आगाध आहे. अहो प्रसन्न झाली तर सोन्याच्या चौकटी बसत्या दाराला, कुपली तर माती बी ठेवत नाही ती घराला. कारभारी असा विचार करू नका. तिच्या नशिबाची ती जसं देव ठेवल तशी ती राहील. पण आपण तिला वचन दिलंय देवीला, त्या वचनाला नको हो कलंक लावायला. आपल्या सोनारंगीला देवाला सोडूया, लाल पांढरं मोती तिच्या गळ्यात बांधूया. नाही म्हणाला. आपल्या बायकोला म्हणतोय, अगं विडी आहेस काय ग तू? एवढ्या सुंदर मुलीला अशी परदेशी ठेवायची, बिन पतीची ठेवायची? नको नको. अगं पती म्हणजे एक स्त्रीच्या जन्माचे सावलीचं झाड आहे, कल्पतरू. आणि म्हणूनच पतीची ही सावली स्त्रीला पाहिजेच, हवीच. पती हा पाहिजेच. म्हणून कारभारी काय झाले, पतीची सावली पाहिजे गोष्ट खरी आहे. पण आपल्याला ज्यावेळी बाळ नव्हतं त्यावेळी आम्ही देवीला नवस बोललोय, कारभारी याचं नको घडायला, कारभारी याचं नको वयाला. ते काही तुम्ही सांगितले असा तरी मला पटणार नाही. यल्लमा देवीला जोगती सोडायची. दुंडापा रागानं डोळं लाल केलं आणि आपल्या पत्नीला म्हणतोय, अगं तुलाच बांधूया लाल पांढरे मोती, तुझ देवाची जोगती, माझ्या लेकीला सोडणार नाही देवाला. तंदल्या तंदले नानो तंदले ना, पती आणि पत्नीचे भांडण ना. रागाने कुरुंदाने बाहेर ना, मुलीला जागा गे बघाईना. दुंडापा चालला तंदले ना, मित्र गे मंडळी ना बोलताना. पाहुण्यांच्या नात्यात सांगताना, मुलीचं लग्न मला करायचं ना.
पाहुण्या पयाना सांगालाय माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, स्थळ बघा. मित्रमंडळींना सांगालाय माझ्या लेकीचं लग्न करायचं आहे, जागा बघा. आता कुणीतरी मित्रमंडळीत, कुणीतरी पाहुणचार्यात, नात्यात, आता कुणाला माहिती आहे देवाला यानं नवस बोललाय आणि याला मुलगी झाली असं कुणालाही ठाऊक नाही. हा प्रश्न गुपितच होता. चांगला एक जागा आला. राजू नावाचा एक मुलगा, एक सुंदर स्थळ आलं पाहुण्या नात्यातले आणि त्या सोनारंगीचं त्यानं लग्न ठरवलंय. दुंडापान रेणुका देवी आपल्या समजती डोंगरात आहे. रात दिवस घोर लागून गेलाय त्या दुंडापाच्या पत्नीला. त्या देवीला ती खूप घाबरती. आता ही देवी कुपली तर नाही आपलं ठीक होणार असं वाटू लागलंय तिला. देवा काय करू, त्या पतीनं काय माझ्या असा वेडापणा केला, आता मी करावं तरी काय. रात दिवस त्या देवीला हात जोडत हाय, पण नाही. आदिशक्ती रेणुका म्हणती हा भगत मला शरण आला असता. देवा मी बोललो पण चुकलो रे, आणि नाही माझ्या चुकीची क्षमा मागण्यासाठी मी आलोय. माझ्या लेकीला मला द्यायचे आहे असं जर मला म्हटलं असतं, त्या भक्तानं माझी परवानगी घेतली असती तर मी खरंच याला खुशीनं परवानगी दिली असती. पण या भक्तानं कुरुंदाने आणि मनात विचार करून आज या मुलीचं लग्न ठरवलंय. मी देव बाजूला ठेवला, देवाची रूप त्याला ओळखली नाहीत, देव म्हणजे काय त्याला कळालं नाही. आता नाही गप्प बसणार, कसा लेकीचं लग्न करतो मला बघायचं आहे. रेणुका देवीच्या मनात राग वाटला. थोडी या भक्ताची आपल्याला आता परीक्षा घेतलीच पाहिजे, कारण माझ्या या शब्दाला, माझ्या नवसाला आणि माझ्या वचनाला मी कलंक लागू देणार नाही. पाहुण्या पयाना सांगालाय माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, स्थळ बघा. मित्रमंडळींना सांगालाय माझ्या लेकीचं लग्न करायचं आहे, जागा बघा. आता कुणीतरी मित्रमंडळीत, कुणीतरी पाहुणचार्यात, नात्यात, आता कुणाला माहिती आहे देवाला यानं नवस बोललाय आणि याला मुलगी झाली असं कुणालाही ठाऊक नाही. हा प्रश्न गुपितच होता. चांगला एक जागा आला. राजू नावाचा एक मुलगा, एक सुंदर स्थळ आलं पाहुण्या नात्यातले आणि त्या सोनारंगीचं त्यानं लग्न ठरवलंय. दुंडापान रेणुका देवी आपल्या समजती डोंगरात आहे. रात दिवस घोर लागून गेलाय त्या दुंडापाच्या पत्नीला. त्या देवीला ती खूप घाबरती. आता ही देवी कुपली तर नाही आपलं ठीक होणार असं वाटू लागलंय तिला. देवा काय करू, त्या पतीनं काय माझ्या असा वेडापणा केला, आता मी करावं तरी काय. रात दिवस त्या देवीला हात जोडत हाय, पण नाही. आदिशक्ती रेणुका म्हणती हा भगत मला शरण आला असता. देवा मी बोललो पण चुकलो रे, आणि नाही माझ्या चुकीची क्षमा मागण्यासाठी मी आलोय. माझ्या लेकीला मला द्यायचे आहे असं जर मला म्हटलं असतं, त्या भक्तानं माझी परवानगी घेतली असती तर मी खरंच याला खुशीनं परवानगी दिली असती. पण या भक्तानं कुरुंदाने आणि मनात विचार करून आज या मुलीचं लग्न ठरवलंय. मी देव बाजूला ठेवला, देवाची रूप त्याला ओळखली नाहीत, देव म्हणजे काय त्याला कळालं नाही. आता नाही गप्प बसणार, कसा लेकीचं लग्न करतो मला बघायचं आहे. रेणुका देवीच्या मनात राग वाटला. थोडी या भक्ताची आपल्याला आता परीक्षा घेतलीच पाहिजे, कारण माझ्या या शब्दाला, माझ्या नवसाला आणि माझ्या वचनाला मी कलंक लागू देणार नाही. कलंक लागू देणार नाही. मी लग्नही त्या मुलीचं करू देणार नाही. शेवटला यल्लामा देवीची जोगतीनच म्हणून ती राहिली पाहिजे असं एक देवीच्या मनात वाटू लागले. माझ्या पायाची ती दासी झाली पाहिजे. वचनाने नवसाने मी दिलेली सोनारंगी तंदली अंतंदले नानो तंदले ना देवीचा आणि भगताचा सामेना ना. रेणुका देवी ग मनात ना विचार करती तंदले ना. कलंक लावलाई वच
काही अडचणी चालू झाल्या. घरात अडचणी चालू झाल्या. यल्लामा देवीचा कोप झालाय. घरात होतं ते नाहीस होऊ लागलंय. कोणच्या वाटेनं कोणचं काय चाललंय ते काय बी कळून येईना. सुख शांती देवानं दिली होती, पण आता ती हिरावून घ्यायची चाललेली आहे. काय बी कळत नाही आणि काही समजत नाही. अशा टायमाला ती यशोदा नावाची त्याची दुंडापाची बायको आपल्या पतीला विनवाय लागली. काय बघा, कारभारी जोडीने जाऊया देवीला, जाऊया जोडीन माया रेणुका बाईला, जाऊया जोडीन माया रेणुका बाईला. लाखमोदात उठून दिसती ग माझी आई, लाखमोदात उठून दिसती अल्लूबाई. तिच्या विनग मजला आधार कुणाचा नाही, तिच्या विनग मजला आधार कुणाचा नाही. जाऊ दे पाहूया, जाऊ दे पाहूया, जाऊया जोडीन माया रेणुका देवीला, जाऊया जोडीन माया रेणुका देवीला. अशी प्रेमळ बघा माझी यल्लूबाई. त्रिभुवना मंदी डंका वाजत राही, त्रिभुवना मंदी डंका वाजत राही. प्रसन्न होईले, प्रसन्न होईले. जाऊया जोडीन माया रेणुका बाईला, जाऊया जोडीन माया डोंगरच्या देवीला. दासतानाजीने कवन केली बाई, दासतानाजीने कवन करली बाई. आशीर्वाद माझ्या शेवंताकाचा आई, आशीर्वाद माझ्या महादेव जोग्याचा आई. प्रसन्न झालिया, प्रसन्न झालिया, झालिया रेणुका चला जाऊया देवीला, जाऊया जोडीन माया रेणुका बाईला. जन्मभूमी माई आरळ गुंडी गावे, जन्मभूमी आमची आरळ गुंडी गावे. पुतूर गावात असतो गे मुक्कामे, देसाई वसादात असतोय गे मुक्कामे. इंदिरा नगराते, इंदिरा नगरे देवीचे मंदिर. चला जाऊया जोडीने, जाऊया
आपल्या पत्नीला म्हणत आहे, दुंडाप आपल्या पत्नीला म्हणत आहे, अगं नाही, तू म्हणतेस ते सारं काही खरं आहे, आपण देवाला जाऊ, आपण देवीची भक्ती करू, पण आपल्या मुलीला मात्र कुठेतरी संसारात पाठवू. चांगलं स्थळ पाहिले, पाहुणचार्यातलं स्थळ पाहिले, चांगले जुन्या पाहुण्यात नातं जोडले, लग्नाची शुभ तारीख ठरवली. अगं लग्नाची तारीख शुभ ठरवली, या सर्व मंडळी भटभटजी लग्नाला उभा आहेत. आणि त्याच टायमाला रेणुका देवी मोरावरती बसली गा, आणि भरारी मोर मारून त्या जाग्याला येत आहे जिथं आता लग्नाचा विषय चालू आहे. अशा जाग्याला रेणुका मोरावरून चाललेले आहे. देवी माझी मोरावरी, परशुराम वाघावरी, आई माझी मोरावरी, परशुराम वाघावरी. सत्व सत्याची ऐका कहाणी, सत्व सत्याची ऐका कहाणी, रेणुकाची गातो गाणी, आंबेकेची गातो गाणी, आनंदाच्या उठल्या लरी, आई माझी मोरावरी, आनंदाच्या उठल्या लरी, आई माझी मोरावरी. रेणुका त्या गावाच्या बाहेर येऊन थांबली आणि आपल्या रागाचा तिनं भंडारा फेकलाय त्या गावावरती. जो मुलगा लग्नासाठी उभा होता त्या मुलाचं डोकं गा देवीनं फिरवले. देवीनं त्या मुलाचं डोकं फिरवले. कर्यात हळद लावून कर्यात आंघोळ घालत होती. तिथलाच एक तांब्या उचलला आणि थांबा म्हणतोय, मी जरा मला बाहेर जायचं आहे, जाऊन येतो. आता लोकांना वाटले तांब्या घेतल्यावर काय मनात येणार. आता खेडेगावात काही संडास बाथरूम असतात, काय नाही, बाहेरच जावं लागतंय. तांब्या घेतलाय म्हटल्यावर काहीतरी प्रॉब्लेम आहे, अडचण आहे असं लोकांना वाटलं, जाऊन येईल. गेला, एका विहिरीच्या काठावरती तांब्या ठेवला. आपल्या शुद्ध अक्षरात माझा शोध घेऊ नका असं त्याने लिहिलं गा त्या जाग्याला. त्या जागेवरती त्याने आपल्या खिशातील चोपडी वडली आणि एक कागद कोरा त्यानं लिहून ठेवलाय. कोऱ्या कागदावरती आपला सारा मजकूर लिहून ठेवला आणि तो निघून गेला. जिथं मोर होता तिथं, जिथं रेणुका होती तिथं रेणुका मोरावर बसलेली होती. आपल्या या राजूला म्हणत आहे, भक्ता मीच केले सारे, बस आता तुला मी घेऊन जातो. मोरावरती बसली रेणुका आणि आपल्या त्या भक्ताला घेऊन गेली गा एका राजवाड्यात. एका राजाची राजपत्नी व राजकुमारिका मुलगी होती. त्या राजकुमारिका मुलगीचा पण होता, जो कोणी पटपगडीचा डाव मांडेल आणि माझ्याशी जो डाव जिंकेल त्याच्याशी मी लग्न करणार. त्या जाग्याला पटपगडीचा डाव जिंकायला बसला. रेणुका देवीनं आशीर्वाद दिला. पटपगडीचा डाव त्या मुलानं जिंकला. राजाच्या गादीवर राजाहून बसला. राजाच्या राजकुमारिका मुलीबरोबर त्या राजूचं लग्न झालं. आणि इकडे विषय कसा घडून आलाय बघा. आता जिकडे तिकडे मुलगा गेला, कुठं नवरा मुलगा गेला, शोधाशोध पळापळ चालू झाली. अगा नाही कुठंच तो सापडला, नाही कुठंच तो गावला. कंटाळून सगळं व्हराळगा जिकडे तिकडे चाललंय. गावातली लोक जिकडे तिकडे फांगाफांग झाली. आता करावं काय. सोनारांगीचा आईबाप रडू लागल्यात, राजूचा आईबाप रडू लागल्यात. आता करायचं काय. सोनारंगीची आई म्हणते, कारभारी बघा, तुम्हाला सांगत होतो त्या देवीचा तिडा नाही कळत आणि म्हणूनच तुम्हाला म्हणतो सोनारंगीला देवाला सोडायची, तुम्ही ऐकलं नाही. आता काय करायचं सांगा. काय करायचं म्हणजे धुंडाबा म्हणतोय दुसरा जागा बघीन आणि लेकीचं लग्न मोठ्या तोऱ्यानं आणि थाटां करीन. लिंब्या नवरीचं नवरं किती आणि लिंब्या नवऱ्याच्या नवऱ्या किती.
त्याच्यात काय, आता काय अक्षता पडली ती, चला आपल्या सोनारंगीला घेऊन जाऊ. बाई देखी सोनारंगी, अगं चल, अगं हा गेला म्हणून काय झाले, आपण दुसरं स्थळ बघू. त्या टायमाला सोनारंगी शांतपणान सोनारंगीन सर्व गाय ऐकून घेतले. आपल्या बाला म्हणते, या वडील लहानपणी मोठा घास घेतोय असं वाटेल तुम्हाला, पण ऐका वडील, नाही, ज्या देवीच्या नवसाला मला तुम्ही वायदी त्याच नवसात आता मला रमायचं आहे, घुमायचं आहे आणि ते वचन आज पुरा करायचा आहे. मूर्ताची मेढ रवलेली आहे, मूर्ताच्या मेढीला खंजीर बांधलेला आहे, हळद लागलेली आहे, तर त्याच मूर्ताच्या मेढी बरोबर माझा लिंब काढा, अक्षता टाका. तो गेला मुलगा म्हणून काय झालं, नवरदेव मुलगा जरी गेला असेल तरी त्याचा आई वडील इथं आहेत, तेच माझं आई वडील असं मानीन आणि या जाग्याला माझं मी आयुष्य काढीन. या मूर्ताच्या मेढी बरोबर लग्न सोहळा माझा झालाच पाहिजे. थोडा वेळ सगळ्यांनी विचार केला. आता काही सोनारंगी ऐकत नाही, तिनं बासिंग कपाळाचं सोडलं नाही, मंडोळ्या तोडल्या नाही. मूर्ताच्या मेढी बरोबर लग्न करायचं सर्वांनी आता निर्णय घेतला. तंदल्यान तंदले नानो तंदले ना, मूर्ताच्या मेढी लागे खंजीर ना. खंजीराच्या बरोबर लग्न गेना, सोनागे रंगीचे दावे देना. आता कुणाचंही पुरुषाचं लग्न असो बाईचं लग्न असो, पुरुषाचं बाईचं ज्यावेळी लग्न होतंय त्या टायमाला तो लिंब जाण्यासाठी खंजीर हवा. खंजीर जर नसेल तर लिंबच जात नाही. लिंब म्हणतात लग्नाचा लिंब, तो लिंब जात नाही, लग्नाची विधी पुरा होत नाही, यासाठी खंजीर लागतो. या देवदासी मुली देवाला सोडल्यात, यांचं लग्न काय देवाशी झालं नाही, यांचंही लग्न या खंजीरा बरोबर झालेलं आहे, त्याच्याबरोबरच लिंब निघलेला आहे. पण देवीच्या नावाचं लाल पांढरं मोती गळ्यात बांधून देवीच्या त्या दासी झालेल्या आहेत. आदिमाया शक्तीचं म्हातारीचं रूप घेतले. ज्या टायमाला मूर्ताच्या मेढी बरोबर लग्न लागलं त्या जाग्याला आधी लाल पांढरं मोती तिने त्या म्हातारच्या रूपात गा तिच्या गळ्याला दिले, माळ परडी तिच्या दंडावर दिली, चवरी खांद्याला दिली, कवड्याच्या माळा गळ्यात गाठल्या. आणि बाई सोनारंगी, तुझ्या आई वडिलांना केलेलं नवस आहे आणि त्या नवसाची तू देवदासी आहेस, ही माझी माळ परडी घे आणि माझ्या नावाने तू जोगवा मागून खा, माझ्या जीवावरतीच राहा, माझ्या पायाची दासी होऊन राहा आणि अखंड आयुष्य दासी होऊन काढ, माझ्या पायाजवळची तुला मी जागा देईन. असं रेणुकान त्या म्हातारच्या रूपात आशीर्वाद दिला. लाल पांढरे मोती गळ्याला बांधले आणि या सोनारंगीला देवाची देवजुक्ती केली. तंदले तंदले नानो तंदले ना, अशा गे पद्धतीने सोनाई ना. देवाची देवदासी झाली ना, नवस करते दे देवी ना. नवस विसरू नका भगतांना, रेणुका देवी सर्व येना येना. आणि सर्व गे भगतांची माता गे ना, ऐकावे बायानु तंदले ना. रेणुका देवीला नवस केले, देवी नवसाला पावती, पण तिचा नवस विसरू नका. अशा पद्धतीने ही सोनारंगी नावाची यल्लामा देवीची जोगतीन झाली. आणि त्याच टायमाला तो दुंडापा भक्त आपल्या पत्नीला घेतला आणि रेणुका देवीची त्यानं माफी मागितली. रेणुका देवीला तो शरण गेलाय. अशा पद्धतीने यल्लमाची जोगती कशी झाली तुमच्या समोर आम्ही कथा सादर केली आणि ती गोड मानून घ्या. कळत न कळत काही आमच्याकडून चुकला असेल किंवा अभद्र शब्द झाला असेल तर भाविक भक्तांनी माय बहिणींनी आम्हाला माफ करण्याचा आहे. तानाजी पाटील आणि त्यांची पार्टी या देवदासी मंडळांचा
मंडळाचा सर्व भक्तजनांना मानाचा मुजरा. आरती करीते देवीला सांज सकाळी, आरती करीते देवीला सांज सकाळी. सांज सकाळी देवीला सांज सकाळी, सांज सकाळी देवीला सांज सकाळी. आरती करीते देवीला सांज सकाळी, आरती करीते देवीला सांज सकाळी. कापराची ज्योत जळती माता समोरी, कापराची ज्योत जळती देवी समोरी. आरती करीते देवीला सांज सकाळी, आरती करीते देवीला सांज सकाळी. पंचारती व वाळीने देवी समोरी, पंचारती व वाळी ते माता समोरी. आरती करीते देवीला सांज सकाळी, आरती करीते